नमस्कार. श्री संत एकनाथ महाराज रचित माझे माहेर पंढरी हा सुप्रसिद्ध अभंग सर्वांच्या आवडीचा आहे. परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताईंनी केलेले त्याचे रसाळ व मार्मिक विवेचन श्री वामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. ते आपण बघूया. छोटासाच पण अत्यंत गोड व तितकाच गूढ असा हा अभंग आहे. अभंगाच्या सुरुवातीला परमपूज्य सद्गुरू सौ ताई सांगतात, श्री संत एकनाथ महाराज पुरुष असून देखील त्यांना माहेर आहे. तसेच परमपूज्य सद्गुरू श्री मामांचे घर हे सुद्धा सर्व साधकांचे म्हणजे फक्त भगिनींचेच नव्हे तर पुरुष वर्गाचेही खरेखुरे माहेर आहे. कर्माच्या गुंडाळ्यात सापडलेल्या जीवाचे माहेर कुठे असेल हेच श्री संत एकनाथ महाराज या अभंगातून स्पष्ट करतात. प्रथम चरण समजावताना परमपूज्य सद्गुरू सौ ताई सांगतात, भिवरा म्हणजे सुषुम्ना, आज्ञाचक्रापर्यंत ती सरळ जाते आणि नंतर वळण घेऊन ती सहस्त्रारात जाते. दुसऱ्या चरणात आई वडिलांनी मला माहेरी बोलावले आहे, कारण जीव हा भगवती शक्तीचा पुत्र आहे. विषय समजावताना त्या परमपूज्य सद्गुरू श्री मामा सांगत असत ती मदालसेची कथा सांगतात. अशा विविध कथांनी भरलेल्या ह्या पुस्तकाचे प्रथम प्रकाशन सन 2000ला श्री दत्त जयंतीच्या दिवशी झाले. ह्याचा प्रकाशन क्रमांक 91 असून चतुर्थ आवृत्तीद्वारे विक्रीस उपलब्ध आहे. माहेरी जाण्याचे 2 मार्ग सांगताना स्वतःचे जे काही आहे ते सर्व अर्पून संतांची सेवा करावी हा एक मार्ग दिला आहे. त्यासाठी त्या तोटकाचार्याची कथा सांगतात. दुसरा मार्ग म्हणजे जीवाला भावाने व बहिणीने बोलवून नेण्याचा मार्ग. शक्तीचा एक पुत्र जीव आहे, तर दुसऱ्याचा उल्लेख अभंगातील 3ऱ्या चरणात येतो. जीव सुषुम्नेतून जाताना आज्ञाचक्राच्या पुढे जायचे असेल तर जीवाला कोणीतरी न्यायला येते. तोच हा पुंडलिक नामक भाऊ. पुंडलिक म्हणजे प्रखर विशुद्ध वैराग्य. ह्या वैराग्याबरोबर विवेकही असतो. त्याचे प्रकार पण समजावतात. अशा ह्या वैराग्याची ख्याती काय सांगावी हे पुढे सांगितले आहे. व ज्याला संसार अनित्य नाशिवंत आहे हे पटेल, त्याच्या मागे वैराग्य आपणावून लागते. ते येताना कोणते गुण घेऊन येतात ते दिले आहे. त्याला अनुसरून भामतीचे वैराग्य ही सुंदर कथा दिली आहे. ती येथे पूर्ण वाचूया. ह्यानंतर देवतांच्या अभिमानाचा भंग म्हणून गोलोक व ब्रह्मलोकाचे वर्णन असलेली गोष्ट दिली आहे. अभंगातील 4थ्या कडव्यातील चंद्रभागेचा अर्थ दिला आहे. जेव्हा सुषुम्ना चंद्राकृती होऊन म्हणजे वळून सहस्त्राराकडे येते, तीच अमृतकला होय. ही अमृतकलाच भगवती शक्तीची मुलगी व जीवाची बहीण आहे. जीवाला वैराग्यरूपी भाऊ आधीच भेटला आहे, पण बहीण मात्र लवकर भेटत नाही हे समजावले आहे. पुढे भगवती शक्ती पापभंग कसा करते ते दिले आहे. शेवटच्या चरणात एका जनार्दनी असे एकनाथ महाराज का म्हणतात ते समजावले आहे. एका म्हणजे जीव व जनार्दनी म्हणजे श्री सद्गुरु कृपेला व श्री भगवंतांना शरण गेला तर ती त्याला माहेरची आठवण निश्चितच करून देते. म्हणून परमपूज्य सद्गुरू ताई शेवटी सांगतात, साधना थांबवू नका,
साधना एक दिवस जीवाला श्री संत एकनाथ महाराजांना अभिप्रेत असलेल्या माहेराला सोबत घेऊन जाईल. अशा सुंदर अभंगाचे गुढार्थ वर्णन व अलौकिक अर्थ अत्यंत सोप्या भाषेत परमपूज्य सद्गुरू सौताईंनी करून आपल्या सर्वांवर उपकारच केले आहेत. धन्यवाद.